मंडळी, सध्या सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल यांच्यातल्या युद्धानं सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे खेचलंय. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करतायत. इस्रायलनं इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांना टार्गेट करत त्यांच्या घरावर हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे इराण जास्तच आक्रमक झालाय आणि त्यांनी आता बदला घेण्याची शपथच घेतली आहे. पण मंडळी, एक काळ असा होता की इराण आणि इस्रायल यांची मैत्री अगदी जयविरूसारखी घट्ट होती. या दोन्ही देशांमध्ये चांगले राजनैतिक संबंध होते. एवढंच नाही तर लष्करी आणि गुप्तचर माहितीही हे दोन्ही देश एकमेकांसोबत शेअर करत होते. काही वेळा तर हे दोघं मिळून इतर देशांविरोधात कारवाया सुद्धा करत होते. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. एकेकाळचे जिवलग मित्र असलेले हेच दोन देश आज एकमेकांचे कट्टर शत्रू बनलेत आणि एकमेकांचा विनाश करण्यासाठी समोरासमोर उभे टाकलेत. त्यामुळेच एकेकाळी इतकी घट्ट मैत्री असलेले हे देश इतके मोठे शत्रू कसे काय बनले, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. म्हणजे इस्रायल आणि इराण यांच्यात 1979 पर्यंत अत्यंत सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. पण 1979 मध्ये आयातुल्ला अली खामेनी यांनी केलेल्या तथाकथित मुस्लिम क्रांतीमुळे तेहरानमध्ये सत्ता काबीज झाली आणि सगळं चित्र बदलायला सुरुवात झाली. खरं तर इस्रायलची स्थापना ही 1948 मध्ये झाली. त्याआधी हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात होता. इस्रायलला अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांनी मान्यता दिली होती. पण अनेक अरब देश मात्र इस्रायलला मान्यता द्यायला तयार नव्हते. त्यामुळे इस्रायलची स्थापना होताच अरब देशांनी त्याच्यावर हल्ला केला. मात्र या युद्धात इस्रायलनंच विजय मिळवला आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं. त्या काळात इराणमध्ये रजा पहेलवी देशाची सूत्र सांभाळत होते. त्यांनी इराणला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवलं होतं. याच काळात इस्रायल आणि इराणच्या मैत्रीची खरी सुरुवात झाली. 1950 मध्ये इराणनं इस्रायलला व्यावहारिक दृष्ट्या मान्यता दिली आणि हा दोन्ही देशांमधील संबंध मजबूत होण्याचा महत्वाचा टप्पा ठरला. त्या काळात इस्रायलला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या पाठिंब्याची गरज होती आणि त्यावेळी इराणनं त्यांना ठामपणे साथ दिली. पुढे तुर्की आणि इथिओपिया यांनीही इस्रायलला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा इजिप्त आणि इराक आणि सिरिया सारखे देश इस्रायलच्या विरोधात उभे राहिले तेव्हा तेव्हा इराणनं इस्रायलच्या बाजूने उभे राहत त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे त्या काळात इराण हा इस्रायलचा सर्वात विश्वासू आणि महत्वाचा मित्र देश मानला जात होता. दरम्यान इराणची गुप्तचर संस्था सावक आणि इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद हे दोन्ही संस्था समन्वयानं काम करू लागल्या. सुरुवातीच्या टप्प्यात मोसादनं सावकच्या एजंटांनाही प्रशिक्षण दिलं. इराणी सैनिक सबमशीन गन आणि इतर शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेण्यासाठी इस्रायलमध्ये जात असत. त्यानंतर इराण इराक संघर्षादरम्यान इस्रायलने मित्राला मदत केली. इराणकडे तेलाचे साठे आहेत, त्यावेळी इस्रायलला तेलाची गरज होती. 1960च्या दशकात इस्रायलला इराणकडून नियमित तेलाचा पुरवठा व्हायचा. इराणने इलात अश्केलोन पाईपलाईन टाकली होती, ज्याद्वारे तेल इस्रायलला जात होतं. त्या बदल्यात इस्रायलनं इराणला शेती, सिंचन आणि शस्त्रास्त्रांचं तंत्रज्ञान दिलं होतं. यासोबतच इराण आणि इस्रायलने एकत्र येत प्रोजेक्ट फ्लॉवर हा क्षेपणास्त्र कार्यक्रम देखील सुरू केला होता. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी क्षेपणास्त्र विकसित करणं हे होतं. क्षेपणास्त्र असेंब्ली प्लांट देखील स्थापन करण्यात आले होते. पण पुढे 1979 मध्ये आयातुल्ला खामेनी यांच्या क्रांतीनंतर शहा यांचं राज्य संपलं आणि मुस्लिम लोकशाही लागू झाली. दरम्यान खामेनी यांनी स्वतःची प्रतिमा पीडितांचे रक्षक अशी तयार केली आणि पुढे अमेरिका आणि तिचा जवळचा सहकारी असलेल्या इस्रायलच्या साम्राज्यवादाला विरोध करणं हीच त्यांची प्रमुख ओळख बनली. सत्ता हातात आल्यानंतर खामेनी यांच्या सरकारनं इस्रायल सोबतचे सगळे राजनैतिक संबंध तोडले. इतकंच नाही तर त्यांनी इस्रायलच्या नागरिकांच्या पासपोर्टची वैधता देखील मान्य करणं बंद केलं. आणि सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे तेहरानमधील इस्रायलचा दूतावास त्यांनी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन PLO ला सोपवला. त्या काळात PLO ही इस्रायल विरोधातली लढ्यांचं नेतृत्व करणारी सगळ्यात मोठी संघटना होती. त्यानंतर इस्रायल विरोधात उभं राहणं हाच इराणच्या नव्या सरकारचा मुख्य आधार बनला. यामागचं मोठं कारण म्हणजे या सरकारमधील अनेक नेत्यांनी लेबनॉन सारख्या ठिकाणी पॅलेस्टिनी लढवयांसोबत छुप्या युद्धाचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यामुळे त्यांच्या मनात पॅलेस्टिनींबद्दल पण इस्रायलला ही गोष्ट धोकादायक वाटू लागली. इस्रायलच्या मते इराण सिरियाच्या मार्गाने लेबनॉनमधील हिजबुल्ला या संघटनेला शस्त्र आणि लष्करी मदत पुरवतो आणि ही संघटना इस्रायल विरोधात कारवाया करते. या सगळ्या घडामोडींमुळे दोन्ही देशांमध्ये छुप युद्ध सुरू झालं. कधी सायबर हल्ले, कधी ड्रोन हल्ले, तर कधी समुद्रात जहाजांवर हल्ले. अशा विविध मार्गांनी दोन्ही देश एकमेकांना कमकुवत करण्याचा नेहमी प्रयत्न करत होते. उघडपणे युद्ध जाहीर न करता पडद्यामागून चाललेला हा संघर्ष वर्षानुवर्ष सुरू राहिला. पण 7 ऑक्टोबर 2023 रोजी परिस्थिती आणखी गंभीर झाली, जेव्हा हमास या संघटनेनं इस्रायलवर मोठा हल्ला केला.
त्यानंतर इस्रायलनं गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली. हमासला इराणचा पाठिंबा असल्याचं म्हटलं जात असल्यामुळे या युद्धामुळे इराण आणि इस्रायल यांच्यात थेट संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली. यानंतर सिरियाची राजधानी दमिश्कमध्ये इराणच्या दूतावासावर हल्ला झाला, ज्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले. या घटनेमुळे इराणला मोठा धक्का बसला आणि त्यांनी बदला घेण्याची उघड चेतावणी दिली. दरम्यान आता पुन्हा एकदा इराणला टार्गेट करत अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेत प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय. या हल्ल्यांमुळे आधीच अस्थिर असलेला हा प्रदेश आणखी धोकादायक वळणावर पोहोचलाय. जर हा संघर्ष आणखी वाढला तर त्याचे परिणाम फक्त इराण आणि इस्रायल पुरते मर्यादित राहणार नाहीयेत, तर संपूर्ण मध्य पूर्वेत युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. इराणमध्ये सत्तांतर घडवून आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न हा काही नवीन नाही. गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेची भूमिका इराणमधील सत्तेविरोधात राहिली आहे आणि आता इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खामेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणनं अमेरिकेला आणि इस्रायलला उघडपणे आव्हान दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर इराणमध्ये नवीन नेतृत्व कोणाच्या हाती येणार आणि ते नेतृत्व किती आक्रमक किंवा मवाळ भूमिका घेणार याकडे सबंध जगाचं लक्ष लागलंय. म्हणजे त्यामुळेच आजची परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे, कारण हा संघर्ष फक्त दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो जागतिक राजकारण, मध्य पूर्वेतील सत्ता संतुलन आणि भविष्यातील शांतता किंवा युद्ध याचा निर्णय घेणारा ठरू शकतो. म्हणजे या सगळ्या घटनांमुळे एकाचे मित्र असलेले इराण आणि इस्रायल आज एकमेकांचे सर्वात मोठे शत्रू बनले आहेत. अणु कार्यक्रम, पॅलेस्टाईनचा मुद्दा, हिजबुल्ला आणि हमासला मिळणारा पाठिंबा आणि सतत चालणाऱ्या गुप्त कारवाया या सगळ्यामुळेच आज हे दोन देश एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. बाकी तुम्हाला इराण आणि इस्रायल या संघर्षाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.